काय मग कसं काय? दरा भावांनो, बलराम, योगेश, हे ग पेडा. आता शेवटी आपलं काम पूर्ण झालं बिल्डिंगचं. आपण आता राहायला यायचं इथं. आता मी काय करतो, आपल्या चुलत्याला पण पेट देऊन येतो. अरे दादा थांब, कशाला त्यांच्याकडे जातो? आधीपासून आपलं त्यांचं वादावादी आहे आणि आपली असली प्रगती बघून आधीच ते आपल्यावर जातात. कशाला जातात त्यांच्याकडे? नका जाऊ. हे आपल्या बिल्डिंगचं काम कधीपर्यंत होईल पूर्ण? होईल सर, 2 महिन्यापर्यंत होईल. अच्छा ठीक आहे. दादा हे घे पेड आहे. आपल्या सोसायटीचं काम पूर्ण झालं आणि गाडी पण घेतली मी नवीन. अभिनंदन दादा. तुझे पेढे तुझ्याकडे ठेव, तुझे पेढे आम्हाला नको, परत येऊ नको आमच्याकडं. भाऊ, तुझ्या वडिलांची आणि माझ्या वडिलांची भांडण होती. आपण आज ज्या जागेसाठी भांडतोय ना आपण, ती जागा अजून पण पडीक आहे. ना तुझ्या वडिलांनी बांधली ना माझ्या वडिलांनी बांधली, अजून पण ती जागा पडीक आहे तशीच. काय झालं गेलं रे? आपण पण त्यांच्यासारखी दुश्मनी ठेवायची का? हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्यामुळे मी आज पुढाकार घेतलाय, तुम्हाला भेटायला आलो इथं. लोकांचं काय रे, लोक भांडणं लावत राहतात. उद्या आपल्या पिढीने काय शिकायचं आपल्याकडनं? दादा तू बोलतोय ते बरोबर आहे. जे आपल्या वडिलांनी केलंय ते आपल्याला नाही करायचं. हे आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. बरोबर आहे तुझं. जर आपण असं भांडत राहिलो तर उद्या आपले पण मुलं बाळ असेच भांडणार आहेत. त्यामुळे आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. तर मित्रांनो, बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला असं बघायला भेटतं की नातेवाईकांचे वाद असतात, आपल्या घरच्यांचे आणि आपल्याच काकांच्या घरामध्ये वाद असतात. त्यामुळं ते बोलत नाही, त्यांच्यामुळं आपण बोलत नाही आणि आपण न बोलल्यामुळं आपली पुढची पिढी पण असंच करत राहते. तर हे कुठंतरी थांबायला पाहिजे. एकत्र कुटुंब पद्धती वाढली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.